आज आपण नवीन अभ्यासक्रमातील तिसरा धडा जो आहे तो मागणीचे विश्लेषण या संदर्भात माहिती पाहणार आहोत। याच्या अगोदर आपण उपयोगितेचे विश्लेषण हा चॅप्टर नंबर 2 बघितलेला आहे। आपण काळजी न करता फक्त दररोज व्यवस्थित आपले व्हिडिओ बघत जा, म्हणजे तुम्हाला वर्षभराचा ताण येणार नाही। तुम्हाला आज वाटू शकत असेल की आपला अभ्यास होईल का नाही, संपूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट होईल का नाही, आपला अभ्यास होऊ शकेल का नाही। पण आज तुमच्याकडे भरपूर वेळ आहे। आज तुम्ही व्यवस्थित दररोजच्या दररोज व्हिडिओ बघत जा आणि बारीक सूक्ष्म असा अभ्यास करत जा, म्हणजे तुमचा अभ्यास निश्चितच होईल। आपण वेगवेगळ्या ज्या तुमच्या समस्या असतील त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही कमेंट्स करत जा, म्हणजे मला सुद्धा लक्षात येईल की तुम्हाला काय समजलेलं नाही आणि मग आपण त्याच्यावर चर्चा करता येईल। या ठिकाणी आज आपण मागणीचे जे विश्लेषण आहे, डिमांड अनालिसिस, यामध्ये मागणीची संकल्पना हे पाहणार आहोत। सर्वसाधारणपणे मागणी म्हणजे इच्छा। एखादी वस्तू हवीहवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय। बघा, इच्छाची संक्षिप्त स्वरूपात व्याख्या केलेली आहे। एखादी वस्तू हवीहवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय। अर्थशास्त्रीय दृष्ट्या मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते। अशा इच्छेचे रूपांतर मागणीत होते। उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला दूरदर्शन संच खरेदी करण्याची इच्छा असेल, पण त्यासाठी पुरेशी क्रयशक्ती उपलब्ध नसेल, तर ती केवळ इच्छा असेल, मागणी नाही। थोडक्यात सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही, परंतु मागणी म्हणजे परिणामकारक इच्छा असते। समजा उदाहरणार्थ, आपणास भजे खाऊ वाटत आहेत आणि आपण एखाद्या हॉटेलच्या समोर उभे आहोत। आपल्याला इच्छा झालेली आहे, खिशात पैसे सुद्धा आहेत, पण खर्च करण्याची जर तयारी नसेल तर त्याला मागणी म्हणता येणार नाही। म्हणून कोणत्याही वस्तूला मागणी निर्माण होण्यासाठी अगोदर इच्छा असली पाहिजे, त्याच्यानंतर खरेदी करण्याची तयारी असली पाहिजे आणि खरेदीची क्षमता असली पाहिजे, म्हणजे पर्चेसिंग पॉवर असला पाहिजे। बरेच लोकांकडे पैसा असतो, इच्छा असते, पण खर्च करण्याची तयारी नसते। तर केवळ इच्छा आणि खरेदी क्षमता असणे म्हणजे मागणी नव्हे, तर या एकाच वेळी या तिन्ही गोष्टी, इच्छा असणे, खरेदी करण्याची तयारी असणे आणि खरेदी क्षमता असणे, ह्या तिन्ही गोष्टी एकाच वेळी असल्या तर त्या वस्तूला त्या व्यक्तीची मागणी आहे, उपभोक्त्याची मागणी असं आपल्याला म्हणता येईल। या ठिकाणी बघा, संकल्पनांची नावे लिहा म्हटलेलं आहे। गरीब व्यक्तीला कार हवी आहे। आता गरीब व्यक्ती कार खरेदी करू शकतो का? फक्त त्याची इच्छा झालेली आहे, त्याला हवीशी वाटत आहे, पण त्याच्याकडे ती वस्तू खरेदी करण्याची तयारी आणि खरेदी क्षमता आहे का? नाही। एखाद्या श्रीमंत व्यक्तीने कार विकत घेतली, हो, त्याला इच्छा झाली होती, त्याच्याकडे खरेदी करण्याची तयारी होती आणि खरेदी क्षमताही होती, म्हणून एखाद्या श्रीमंत व्यक्तीने कार विकत घेतली, हे झाली मागणी। मागणीची व्याख्या बेनहॅम यांच्या मते विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय। यावरून मागणीचे खालील वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात। मागणी हे सापेक्ष संकल्पना आहे, म्हणजे कसं, वेळ काळ नुसार ती बदलू शकते, व्यक्तीनुसार बदलू शकते। एखाद्या वस्तूची विशिष्ट किंमत असताना सर्व व्यक्तीची सारखीच मागणी असेल असे नाही। त्याचबरोबर ठिकाण बदललं की मागणीत बदल होतो, काळ बदलला मागणीत बदल होतो, म्हणजे मागणी सापेक्ष संकल्पना आहे। मागणीचा अभ्यास करत असताना आपल्याला मागणीला विशिष्ट वेळेचा व किमतीचा संदर्भ आवश्यक असतो। आपण विचारत असतो, आज बाजारात किंमत काय आहे? आजचा म्हणजे आजच्या वेळेचा संदर्भ दिलेला आहे। किंमत काय आहे, त्याशिवाय कोणत्या वस्तूची, या गोष्टी लक्षात घेतल्या तरच त्या विधानाला अर्थ प्राप्त होत असतो। आज वस्तूची किंमत वाढलेली आहे, हे एवढं वाक्य म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्या संदर्भात काही माहिती कळणार नाही, पण कधी, कोणत्या वस्तूची, कोणत्या बाजारात, म्हणजे स्थळ आणि किंमत, विशिष्ट वस्तू, या सगळ्या गोष्टीचा संदर्भ देऊनच आपल्याला मागणीच्या संदर्भात विचार करावा लागेल। म्हणून मागणीला विशिष्ट वेळेचा व किमतीचा संदर्भ आवश्यक असतो। आपण पूर्वी रेडिओवर ऐकत होतो, जालना बाजारपेठेत गेल्या महिन्यातील किंवा गेल्या आठवड्यातील किंवा या आठवड्यातील गुळाचे घाऊक बाजार भाव, म्हणजे आपणाला विशिष्ट ठिकाणाचा, विशिष्ट वेळेचा आणि विशिष्ट किमतीचा संदर्भ आणि विशिष्ट वस्तूचा संदर्भ त्या ठिकाणी दिला तरच त्या विधानाला आपणाला अर्थ प्राप्त होत असतो। मागणी पत्रक एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शविला जातो त्यास मागणी असे म्हणत असतात, मागणी पत्रक असे म्हणतात। या ठिकाणी कार्यात्मक संबंध
फंक्शनल रिलेशनशिप दिलेला आहे. म्हणजे मागणी आणि किंमत याच्यामध्ये काय संबंध आहे. मागणी कधी करतो आपण, किमतीवर मागणी अवलंबून आहे. त्याचबरोबर इतर अनेक घटकही आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. मागणी पत्रक हे वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक असे दोन प्रकार पडतात. वैयक्तिक मागणी पत्रक याला आपण इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल असं म्हणत असतो. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक होय. विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतींना वैयक्तिक उपभोक्ता किती नगसंख्या खरेदी करतो हे ज्या पत्रकात दर्शविलेले असते त्यास वैयक्तिक मागणी पत्रक म्हणतात. खाली दिलेल्या वैयक्तिक मागणी पत्रकाद्वारे याचे स्पष्टीकरण देता येईल. या ठिकाणी इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल दिलेला आहे. क्ष वस्तूची किंमत एका कॉलममध्ये दिलेली आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये क्ष वस्तूला असलेली मागणी आहे. हे एका उपभोक्त्याने वेगवेगळ्या किमतीला किती नगांची खरेदी केलेली आहे, किती मागणी केलेली आहे हे दर्शविलेलं आहे. क्ष वस्तूची किंमत 10 रुपये असताना क्ष वस्तूचा असलेली मागणी जी आहे ती 1 किलोची आहे. 8 रुपये किंमत असताना 2 किलोची मागणी आहे. 6 रुपये किंमत जेव्हा होते तेव्हा 3 किलोची मागणी केलेली आहे. 4 रुपये किंमत असताना 4 किलोची मागणी केलेली आहे आणि 2 रुपये किंमत असताना 5 किलोची मागणी केली आहे. म्हणजे या पत्रकावरून आपल्याला असं लक्षात येतं की वस्तूची किंमत जशी जशी कमी होत जाते तशी तशी मागणी वाढत जाते आणि वस्तूची किंमत जशी जशी वाढलेली आहे तशी मागणी कमी झालेली दिसते. यावरून आपल्याला हे लक्षात येतं की या दोन्हीमध्ये परस्पर विरुद्ध संबंध आहे. किंमत वाढली, मागणी कमी झाली, किंमत कमी झाली, मागणी वाढली. यालाच आपण व्यस्त संबंध म्हणतो. किंमत आणि मागणीमध्ये इन्व्हर्स रिलेशनशिप किंवा व्यस्त संबंध आहे किंवा परस्पर विरुद्ध संबंध आहे असं आपल्याला लक्षात येतं. वरील तक्त्यावरून एका उपभोक्त्याची क्ष वस्तूची विविध किमतींना केलेली खरेदी दर्शविलेली आहे. यावरून असे दिसून येते की अधिक किमतीला कमी नगसंख्येची मागणी केली जाते आणि कमी किमतीला अधिक नगसंख्येची मागणी केली जाते. यावरून किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध आहे हे लक्षात येत आहे. त्याच्यानंतर वैयक्तिक मागणी वक्र हा आपल्याला आलेखाद्वारे स्पष्ट करता येईल. वैयक्तिक मागणी वक्र हा वैयक्तिक मागणी तक्त्याचे आलेखीय सादरीकरण असते. यामध्ये आपल्याला वक्र दिलेला आहे. वैयक्तिक मागणी वक्र खालील आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केला आहे. वैयक्तिक मागणी वक्र या ठिकाणी दर्शविलेला आहे. अय अक्षावर किंमत दर्शविलेली असून अक्ष अक्षावर क्ष वस्तूची मागणी दर्शविलेली आहे. या ठिकाणी पहिल्या नगाला म्हणजे 10 रुपये किंमत असताना 1 नगाची मागणी केलेली आहे, 1 किलोची मागणी केलेली आहे. 8 रुपये किंमत असताना 2 किलोची मागणी केलेली आहे. 6 रुपये किंमत असताना 3 किलोची मागणी आहे. 4 रुपये किंमत असताना 4 किलोची मागणी आहे आणि 2 रुपये किंमत असताना 5 नगांची किंवा 5 किलोची मागणी केलेली आहे. म्हणजे आपलं जे काही मागणी कोष्टक किंवा पत्रक आहे ते आलेखाद्वारे ग्राफिकल प्रेझेंटेशन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं आणि हे सर्व बिंदू आपण जोडले असता आपल्याला म हा वैयक्तिक मागणी वक्र मिळत असतो आणि तो कसा आहे, डाऊनवर्ड स्लोप आहे, डावीकडून उजवीकडे खाली जाणारा असा दिसतो आहे. आकृतीमध्ये क्ष अक्षावर क्ष वस्तूची मागणी व य अक्षावर किंमत दर्शविलेली आहे. किंमत व मागणी यामधला व्यस्त संबंध दाखवणारा म हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली जाणारा आहे. म हा मागणी वक्र व्यस्त संबंध दर्शवतो. म्हणजे या ठिकाणी किंमत जास्त झाली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. म्हणजे किंमत आणि मागणीमध्ये व्यस्त संबंध आहे, परस्पर विरुद्ध संबंध आहे, हा वक्र स्पष्ट करतो आहे. या खाली आपण चित्र दिलेलं आहे 3.2. या ठिकाणी विक्रेता आहे आणि समोर एक उपभोक्ता आहे. म्हणजे एका उपभोक्त्याची वेगवेगळ्या किमतीला एखाद्या वस्तूची केलेल्या नगसंख्येची मागणी जी आहे ती एखाद्या पत्रकात दर्शविलेली असताना त्याला आपण वैयक्तिक मागणी पत्रक म्हणतो. इथे एक उपभोक्ता दर्शविलेला आहे म्हणून इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल जे आहे ते एका उपभोक्त्याची असते, एका ग्राहकाची असते. ब आहे बाजार मागणी पत्रक. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी होय. या ठिकाणी बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी असते बाजार मागणी पत्रकामध्ये. विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतींना बाजारातील सर्व उपभोक्ते किती नगसंख्या खरेदी करतात हे ज्या पत्रकात दर्शविलेले असते त्यास बाजार मागणी पत्रक असे म्हणतात. हे पत्रक सर्व ग्राहकांनी
विविध किमतींना केलेल्या मागणीच्या रकान्याची आडवी बेरीज करून प्राप्त करता येते. किंमत व मागणी यात व्यस्त संबंध आहे असे यावरून दिसून येते. म्हणजे या ठिकाणी बाजार मागणी पत्रक जे आहे, मार्केट डिमांड शेड्यूल, हे आपल्याला पुढील कोष्टकाने दर्शविलेले आहे. पहिल्या कॉलममध्ये क्ष वस्तूची किंमत रुपये 10,8,6,4,2 दर्शविलेली आहे. तर हा जो दुसरा कॉलम आहे त्यामध्ये क्ष वस्तूची मागणी किलोमध्ये, अ ग्राहकाने केलेली मागणी, ब ग्राहकाने केलेली मागणी आणि क ग्राहकाने केलेली मागणी. म्हणजे ह्या वेगवेगळ्या किमतीला व्यक्तिगत किंवा वैयक्तिक ग्राहकांनी केलेली किंवा उपभोक्त्यांनी केलेल्या मागणीची जे हे रकाने आहेत त्या रकान्याच्या आडवी बेरीज केली असता आपणाला बाजार मागणी मिळत असते. 10 रुपये किंमत असताना अ ग्राहकाने 5 नगांची मागणी केली, ब ग्राहकाने 10 नगांची मागणी केली आणि क ग्राहकाने 15 नगांची मागणी केलेली आहे. तर या ठिकाणी आपणाला 10 रुपये किमतीला बाजार मागणी जी आहे ती 30 किलोची झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एखाद्या विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व ग्राहकांनी जी मागणी केलेली असते ती त्या विशिष्ट किमतीला बाजार मागणी असते. अशा वेगवेगळ्या किमतीला जे सर्व ग्राहक वेगवेगळ्या किमतीला जी मागणी करतात, वैयक्तिक मागणी, त्या वैयक्तिक मागणीच्या रकान्याची जेव्हा आपण आडवी बेरीज करतो तेव्हा त्याला आपण बाजार मागणी पत्रक आपल्याला मिळत असते. 8 रुपये किंमत असताना अ 10 नग खरेदी करतोय, ब 15, ग्राहक क 20 किलो मागणी करत आहे. बाजार मागणी एकूण 45 किलोची झालेली आहे. 6 रुपये किंमत असताना ग्राहक 15 किलोची मागणी करत आहे, ब 20 किलोची मागणी करत आहे, ग्राहक क 25 किलोची मागणी करत आहे. तर या ठिकाणी बाजार मागणी 60 किलोची झालेली आहे 6 रुपये किंमत असताना. 4 रुपये किंमत असताना अ ग्राहक 20 किलोची मागणी करतो, ब ग्राहक 25 किलोची मागणी करतो आणि क ग्राहक 30 किलोची मागणी करतो. तर या सर्व वैयक्तिक ग्राहकांच्या मागणीची जी बेरीज आहे ती आपल्याला बाजार मागणी 75 किलोची दिसून येते. जेव्हा 2 रुपये किंमत होते तेव्हा अ ग्राहक 25 किलोची मागणी करतो, ब 30 किलोची मागणी करतो आणि क ग्राहक 35 किलोची मागणी करतो. तर बाजारात 2 रुपये किंमत असताना 90 किलोची मागणी होते. अशा वेगवेगळ्या किमतीला बाजारातील सर्व ग्राहकांनी केलेल्या मागणीला किंवा उपभोक्त्यांनी केलेल्या मागणीला एकत्रितरित्या आपण ज्या बेरीज केली असता आपणाला हे आकडे मिळतात 30, 45, 60, 75 आणि 90. आणि या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे, या किमती जशा जशा कमी होत जात आहेत तसं तसं प्रत्येकजण मागणी वाढवत आहे. किंमत वाढते तेव्हा मागणी कमी केली जात आहे आणि या प्रत्येक ग्राहकाच्या आडव्या रकान्याची बेरीज केली की आपल्याला बाजार मागणी मिळते आणि ती सुद्धा किंमत जास्त असताना मागणी, बाजारातील एकूण मागणी जी आहे ते कमी होते आणि किंमत वाढली असताना मागणी वाढलेली आपल्याला दिसून येते. वरील तक्त्यामध्ये वेगवेगळ्या अ, ब, क उपभोक्त्यांची क्ष वस्तूची विविध किमतींना केलेली खरेदी दर्शविलेली आहे. यावरून असे दिसून येते की अधिक किमतीला कमी नगसंख्येची मागणी केली जाते आणि कमी किमतीला अधिक नगसंख्येची मागणी केली जाते. अशा प्रकारे किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध आहे, परस्पर विरुद्ध संबंध आहे. बाजार मागणी वक्र, मार्केट डिमांड कर्व, आलेखीय दृष्ट्या बाजार मागणी वक्र हा वैयक्तिक ग्राहकांच्या मागणी तक्त्याची आडवी बेरीज होय. आपण सांगितलं यावेळी की वेगवेगळ्या किमतीला वैयक्तिक ग्राहकांनी केलेल्या मागणीच्या रकण्याची आडवी बेरीज जी आहे ती बाजार मागणी वक्रामध्ये दर्शवलेली आहे. आलेखीय दृष्ट्या बाजार मागणी वक्र हा वैयक्तिक ग्राहकांच्या मागणी तक्त्याची आडवी बेरीज होय. हे वैयक्तिक तक्ते जे आहेत, अ ग्राहकाचा मागणीचा तक्ता आहे, ब ग्राहकाचा मागणीचा तक्ता आहे आणि क ग्राहकाचा वेगवेगळ्या किमतीला मागणीचा तक्ता आहे. यांच्या आडव्या रकान्याची बेरीज केली की आपल्याला मागणी वक्र मिळत असतो. म्हणून ग्राहकांच्या मागणी तक्त्याची आडवी बेरीज ही आपल्याला आलेखामध्ये दाखवलेली आहे. या ठिकाणी 3.2 च्या आधारे बाजार मागणी वक्र खालील आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. या ठिकाणी अय अक्षावर किंमत दर्शविलेली आहे आणि अक्ष अक्षावर मागणी किलोग्रॅममध्ये दर्शविलेली आहे. जेव्हा 10 रुपये किंमत असते तेव्हा बाजारामध्ये सर्व उपभोक्त्यांनी किंवा सर्व ग्राहकांनी मिळून या ठिकाणी जी मागणी केलेली आहे ती इथं 30 किलोची मागणी केलेली आपल्याला दिसून येते. 8 रुपये किंमत असताना या ठिकाणी वरील तक्त्यामध्ये दिलेलं आहे की 45 नगांची मागणी या ठिकाणी दर्शवलेली आहे. 45 नगांची मागणी किंवा 45 किलोची मागणी दर्शवलेली आहे. 6 रुपये किंमत असताना 60 किलोची मागणी दर्शवलेली आहे. 4 रुपये किंमत असताना या ठिकाणी आपल्याला 75 किलोची मागणी दर्शवलेली आहे आणि 2 रुपये किंमत असताना
90 नगांची मागणी आपल्याला आकृतीमध्ये दिसते आहे. म्हणजे आलेखावर आपल्याला व्यवस्थितरित्या प्रेझेंटेशन करता येईल. म्हणून आलेखाचा जो कागद आहे त्याच्यावर जर आपण पेन्सिलच्या सहाय्याने व्यवस्थित पट्टी मोजमाप घेऊन जर आकृती काढली तर निश्चितच आपल्याला एक सुस्पष्ट अशी आकृती काढता येऊ शकेल. कोऱ्या कागदावर आपल्याला एवढं इन डिटेल असं व्यवस्थित सर्व आकडे दाखवता येणार नाहीत. म्हणून आलेखाचा कागद जर वापरला तर आपल्याला व्यवस्थितरित्या ही आकृती वेगवेगळ्या बाजारातली मागणीच्या आकड्यावरून काढता येईल. त्याचबरोबर या ठिकाणी एका महिन्यातील क्ष वस्तूच्या विविध किमतींना असलेल्या मागणीच्या आधारे क्ष वस्तूसाठीचा मागणी वक्र काढलेला आहे. यावरून असे दिसून येते की मागणी वक्राचा उतार ऋणात्मक स्वरूपाचा आहे आणि हा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा आहे. या ठिकाणी आपल्याला एक चित्र दाखवलेलं आहे बाजार मागणीचं. या ठिकाणी अनेक ग्राहक किंवा उपभोक्ते जे आहेत त्यांनी मागणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या प्रत्येक वैयक्तिक ग्राहकांनी केलेल्या मागणीची बेरीज म्हणजे बाजार मागणीच असते. म्हणजे आपण वर बघितलं की या ठिकाणी वैयक्तिक मागणी पत्रकामध्ये एका वैयक्तिक ग्राहकांनी केलेली मागणी असते, तर बाजार मागणीमध्ये अनेक ग्राहकांनी केलेली एकत्रित मागणी ही बाजार मागणी असते. या ठिकाणी मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येण्याची कारणे पुढील प्रमाणे दिलेली आहेत. नंबर 1, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाणारी असते. म्हणून एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर उपभोक्ता जास्त नगसंख्येची मागणी करतो. म्हणजे या ठिकाणी आपण उपयोगितेचा नियम पाहिला, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. जशी जशी माणसाजवळ असलेल्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत जाईल तसे तसे मिळणारे जादा जे समाधान आहे ते क्रमशः घटत जात असते. म्हणून आपण जास्त नगसंख्येची खरेदी करत नाही, एका विशिष्ट पातळीपर्यंत त्या वस्तूची नगसंख्या खरेदी करत असतो. कारण आपण देत असलेली त्या वस्तूची किंमत आणि त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही आपण आपल्या मनामध्ये मोजत असतो. आणि ज्या ठिकाणी आपण देत असलेल्या पैशाची उपयोगिता आणि त्या वस्तूपासून मिळणारी जी एका जादा नगामुळे मिळणारी सीमांत उपयोगिता समान होते त्या ठिकाणी आपण थांबत असतो. कारण नंतरचे नग आपण खरेदी केले तर नंतरच्या नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता कमी मिळेल आणि आपण जास्त उपयोगितेचे पैसे आपण देत आहोत असं आपल्याला वाटू शकते. म्हणून आपल्याला जर पुढील नग घ्यायचे असतील तर वस्तूची किंमत कमी झाली की आपल्याला सीमांत उपयोगिता पुन्हा किमतीपेक्षा जास्त वाटू लागते आणि आपण नंतर नग जास्त खरेदी करू शकतो. म्हणून किंमत कमी झाली की नंतरच्या प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही पैशाच्या उपयोगितेपेक्षा अधिक वाटू लागते आणि आपण नंतरचे नग खरेदी करायला लागतो. नंबर 2, उत्पन्न परिणाम, वास्तव उत्पन्न, रिअल इन्कम. जेव्हा किंमत घटते तेव्हा उपभोक्त्याची खरेदी शक्ती, वास्तव उत्पन्न वाढते, रिअल इन्कम वाढते. त्यामुळे ते सर्वसाधारण वस्तूची जास्त प्रमाणात मागणी करू शकतात. याला उत्पन्न परिणाम असे म्हणतात. उत्पन्न परिणामामध्ये जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा उपभोक्त्याचे वास्तव उत्पन्न वाढते. म्हणजेच पूर्वीच्याच उत्पन्नामध्ये त्याला त्या वस्तूचे जास्त नग खरेदी करता येतात. समजा 40 रुपयाला आपण 4 नग खरेदी करत आहोत, पण त्या वस्तूची किंमत 8 रुपये झाली तर आपणाला पूर्वीच्या 40 रुपयामध्ये 5 वस्तू मिळू शकतात. बघा, 10 रुपयाला 1 असं 40 रुपयाला 4 वस्तू मिळत होत्या, पण आता वस्तूची किंमत 8 रुपये झाली तर आपणाला पूर्वीच्याच उत्पन्नामध्ये 5 नग त्या वस्तूची खरेदी करता येऊ शकतात. म्हणजे आपल्या पूर्वीच्याच उत्पन्नामध्ये आता त्या वस्तूचे जास्त नग मिळू शकतात. म्हणून आपण किंमत कमी झाली की मागणी वाढवत असतो. म्हणजे उत्पन्न परिणामामुळे मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे ऋणात्मक स्वरूपाचा खाली जाणार असतो. पर्यायता परिणाम, पर्यायी वस्तूंबाबत असे दिसून येते की एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर उपभोक्ता पर्यायी वस्तूंची जास्त मागणी करतो आणि ज्या वस्तूंच्या किमती वाढतात त्यांची मागणी कमी करतो. यावरून असे दिसून येते की किंमत व मागणी यात व्यस्त संबंध असतो. पर्यायी स्वरूपाच्या ज्या वस्तू असतात आणि जेव्हा वस्तूची किंमत अधिक असते तेव्हा कमी प्रमाणात वस्तू खरेदी करतो. म्हणजे पर्यायी ज्या वस्तू आहेत, समजा गूळ आणि साखर आहे, चहा आणि कॉफी आहे, अशा कोणत्याही वस्तूच्या या पर्यायी वस्तूच्या किमतीत जर बदल झाला तर ज्या वस्तूची किंमत वाढलेली असते त्याची मागणी कमी करतो आणि त्याच्याशी संबंधित पर्यायी ज्या वस्तू आहेत त्याची मागणी वाढवत असतो. साखरेची किंमत वाढली की गुळाची मागणी वाढत असते आणि साखरेची मागणी कमी होत असते. म्हणून मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे पसरट झालेला आपल्याला दिसतो. मागणी किंमत कमी झाल्यास वाढत असते आणि किंमत वाढली की मागणी कमी होत असते. उत्पन्न, उपभोक्त्याच्या उत्पन्नाचा खरेदी शक्तीवर परिणाम होत असतो. पर्यायता परिणाम झाला आपला. पर्यायता परिणामानंतर
विविध उपयोगी वस्तू, जेव्हा एखादी वस्तू अनेक गरजा भागविण्यासाठी वापरली जाते, अशा वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढत असते. याउलट अशा वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होत असते. याला पण विविध उपयोगी वस्तू, मल्टीपर्पज गुड्स असं म्हणतो. आणि अशा वस्तूची मागणी ही संमिश्र मागणी असते. एखादी वस्तू जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा त्या वस्तूपासून आपल्या अनेक गरजा भागवल्या जाऊ शकतात. म्हणजे आणि अशा वस्तूची किंमत कमी झाली की आपण अनेक बाबीसाठी त्याचा वापर करत असतो. उदाहरणार्थ आपण आपल्या घरी लाईट घेतलेली आहे. एकदा लाईटचं कनेक्शन घेतलं की आपण वेगवेगळ्या रूममध्ये, कोणत्या रूममध्ये फॅन चालू असतो, कोणत्या रूममध्ये मिक्सर चालू आहे, कुठे बाथरूममध्ये हीटर चालू आहे, अशा अनेक बाबीसाठी त्याचा वापर होत असतो. पण जेव्हा किमती वाढतात तेव्हा आपण मर्यादित स्वरूपामध्ये त्याचा वापर करत असतो. आणि किमती जेव्हा कमी होतात तेव्हा घरातल्या अनेक वेगवेगळ्या साधनासाठी त्या विद्युतचा वापर करतो आणि मागणी वाढत असते. म्हणून विविध उपयोगी वस्तू जसे की लाईट आहे, दूध आहे. नंबर 5, नवीन उपभोक्ते. जेव्हा वस्तूंच्या किमती कमी होतात तेव्हा नवीन ग्राहक वर्ग निर्माण होतो, ज्यांना या वस्तू खरेदी करणे परवडते. अशा वस्तूच्या किमती कमी झाल्याने वस्तूंच्या एकूण मागणीत वाढ होत असते. म्हणजे नवीन उपभोक्ते कसे तयार होतात? जेव्हा वस्तूची किंमत 10 रुपये असते तेव्हा 10 रुपये खर्च खरेदी करण्याची क्षमता असणारे लोक खरेदी करू शकत होते. पण वस्तूची किंमत जर 8 झाली तर आता कमी उत्पन्न गटातील लोकांच्या सुद्धा ती वस्तू अखत्यारीत येत असते आणि ते 8 रुपये खर्च करून त्या वस्तू खरेदी करण्याची क्षमता त्या कमी उत्पन्न असणाऱ्या गटातील लोकांमध्ये येते. आणि म्हणून नवीन उपभोक्ते वस्तू खरेदी करण्यासाठी पुढे येतात आणि एकंदरीत त्या वस्तूची मागणी वाढत असते. या ठिकाणी करून पहा असा एक तुम्हाला कोष्टक दिलेलं आहे. क्ष वस्तूची किंमत आणि मागणी किलो. या ठिकाणी 350 रुपयाला 3 किलोची मागणी केलेली आहे. 250ला 10 किलोची मागणी केलेली आहे. 100 रुपये किमतीला 30 किलोची मागणी केलेली आहे. मात्र या ठिकाणी हे आकडे लिहित असताना आपल्याला व्यस्त संबंध असला पाहिजे. किंमत वाढली की मागणी कमी केली जाते. आता किंमत कमी झाली, 300 रुपये, 50 रुपयांनी किंमत कमी झाली, म्हणून या ठिकाणी 3च्या नंतर इथं 5 येईल किंवा 8 येईल. 250ला 10 नगांची मागणी झालेली आहे. 200 रुपये किंमत असताना या ठिकाणी 10पेक्षा जास्त किलोची मागणी होऊ शकते. या ठिकाणी 15 किंवा 20 होऊ शकेल. 150 रुपये किंमत झाली, 150 रुपये किंमत झाली तर त्या ठिकाणी आपण इथं समजा जर इथं 20 लिहिलं असेल तर इथं 25 लिहायला चालेल. 150 रुपये किमतीला 25 किलोची मागणी आहे आणि 100 रुपये किलोला 100 रुपये किमतीला 30 किलोची मागणी आहे. म्हणजे असे जर आपण आकडे लिहिले, इथं समजा इथं 5 लिहिलं, इथं 20 लिहिलं, इथं 25 लिहिलं तर आपल्याला या ठिकाणची किंमत कमी होत जाणारी आणि वाढत जाणारी मागणी म्हणजे इन्व्हर्स रिलेशनशिप आपल्याला या ठिकाणी दाखवता येऊ शकतो. या ठिकाणी मागणीचे प्रकार जे दिलेले आहेत, मागणीच्या प्रकारामध्ये प्रत्यक्ष मागण्याला आपण डायरेक्ट डिमांड म्हणतो. अप्रत्यक्ष मागणी याला आपण परोक्ष मागणी किंवा इनडायरेक्ट डिमांड किंवा डिराइव्ड डिमांड असं म्हणतो. या ठिकाणी पूरक मागणी याला आपण कॉम्प्लिमेंटरी डिमांड म्हणतो. संमिश्र मागणी याला आपण कॉम्पोजिट डिमांड, मिक्स्ड डिमांड म्हणतो याला आपण मिक्स्ड डिमांड. पूरक मागणी याला कॉम्प्लिमेंटरी डिमांड किंवा कॉम्पोजिट डिमांड असं म्हणत असतो आणि याला कॉम्पिटिटिव्ह डिमांड म्हणत असतो स्पर्धात्मक मागणीला. म्हणून प्रत्यक्ष मागणी डायरेक्ट डिमांड, अप्रत्यक्ष मागणी इनडायरेक्ट डिमांड किंवा डिराइव्ड डिमांड, पूरक मागणी याला कॉम्प्लिमेंटरी डिमांड किंवा कॉम्पोजिट डिमांड, संमिश्र मागणी मिक्स्ड डिमांड, स्पर्धात्मक मागणी कॉम्पिटिटिव्ह डिमांड हे आपण पुढे बघणार आहोत. प्रत्यक्ष मागणी, प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी उपभोक्त्याकडून ज्या वस्तूंना मागणी केली जाते त्याला प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. या वस्तू उपभोक्त्यांच्या गरजा प्रत्यक्ष भागवितात. अशा प्रकारच्या उपभोग्य वस्तूंना मागणी केली जाते. उदाहरणार्थ अन्नधान्याची मागणी, कपडे, म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना आपणाला दररोजच्या दररोज ज्या वेगवेगळ्या वस्तूची गरज असते अशा जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची जी मागणी असते ती प्रत्यक्ष मागणी आहे. बिस्किट पुडा असेल किंवा कपडे असतील, अन्नधान्य असेल, ह्या सगळ्या वस्तूंना आपण प्रत्यक्ष मागणी म्हणत असतो. अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी असे म्हणतात. या वस्तूंची मागणी वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक असते. ही मागणी उत्पादनाच्या वस्तूंची असते. अशा प्रकारे उत्पादन घटकांची मागणी अप्रत्यक्ष मागणी असते. उदाहरणार्थ साखर कारखान्यातील कामगारांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते. म्हणून कच्च्या मालाची मागणी असेल, भांडवलाची मागणी असेल किंवा कामगारांची मागणी असेल किंवा श्रमिकांची मागणी असेल, उत्पादनाचे जे घटक आहेत भूमी, श्रम, भांडवल किंवा कच्चा माल किंवा संयोजक
यांची मागणी अप्रत्यक्ष असते, कारण त्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी त्या उत्पादन घटकाचा वापर केला जात असतो आणि उत्पादन घटकाच्या वापरातून ज्या वस्तूचं उत्पादन होतं त्या उत्पादनाला जर बाजारपेठेत मागणी असेल तर ऑटोमॅटिक तिकडे कच्च्या मालाला, भांडवलाला मागणी कारखानदार करतील. या ठिकाणी साखर कारखान्यातील कामगारांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी आहे. कारण का, साखर कारखान्यात तयार झालेली साखर बाजारपेठे जर मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी खरेदी केली तर ऑटोमॅटिक तिकडं साखर कारखानदार कारखान्यातील विस्तार वाढवेल, उत्पादन वाढवेल आणि मग ऊसाला मागणी वाढवेल, कामगारांना मागणी वाढवेल. म्हणजे कामगारांची कारखानदाराकडून वाढणारी मागणी ही सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष जरी नसलं तरी अप्रत्यक्षरित्या ग्राहकाने साखरेला केलेल्या मागणीवर अवलंबून असेल. ग्राहकांनी साखरेला किंवा उपभोक्त्यांनी साखरेला जर मागणी कमी केली तर कारखानदार तिकडं कामगारांना मागणी कमी करेल. म्हणजे कारखानदार कामगारांची मागणी करतो, ग्राहक कारखान्यातील कामगारांच्या सहाय्याने ऊस आणि कच्च्या मालाच्या सहाय्याने निर्माण झालेल्या साखरेला ग्राहक मागणी करतो. म्हणून उपभोग्य वस्तूची मागणी ही प्रत्यक्ष मागणी असते, तर उत्पादन घटकाची मागणी हे अप्रत्यक्ष किंवा डिरायव्हड डिमांड किंवा अप्रत्यक्ष मागणी असते. पूरक मागणी याला आपण कॉम्प्लिमेंटरी डिमांड किंवा कंपोजिट डिमांड म्हणतो. जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूबरोबर केली जाते तेव्हा त्यास पूरक मागणी असे म्हणतात. पूरक मागणीलाच संयुक्त मागणी असेही म्हणतात. संयुक्त मागणी मीन्स कंपोजिट डिमांड. विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी दोन किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते तेव्हा ती अस्तित्वात येते. उदाहरणार्थ शाई पेन आणि शाईची मागणी, कार आणि इंधनाची मागणी. या ठिकाणी एक लक्षात ठेवा, आपला हात आणि हाताचे 5 बोटे. आपला हात म्हणजे एक गरज आहे आणि पुढची 5 बोटे म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक वस्तूची मागणी एकत्रित केल्यानंतर आपली एक गरज पूर्ण होते. म्हणजे या ठिकाणी एखादी विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी जेव्हा एकाच वेळी दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तूंची मागणी एकत्रितरित्या करावी लागते. समजा आपणाला चहा प्यायचा आहे तर आपणाला दूध खरेदी करावे लागेल, चहापत्ती खरेदी करावी लागेल, साखर खरेदी करावी लागेल, इंधनाची व्यवस्था लावावी लागेल. या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्यानंतर आपणाला चहाची एक गरज पूर्ण होऊ शकते. त्याचबरोबर पूरक मागणी जशी आहे, कार आणि इंधन. कार खरेदी केल्यानंतर इंधनाची मागणी आपणाला करावी लागेल. इंधन आणि कार एकत्रित आल्यानंतरच आपणाला प्रवासाची गरज पूर्ण करता येईल. शाई आणि शाईची पेन. शाईला शाईची पेन जर सोबत असेल तरच आपणाला लिहिण्याची गरज पूर्ण होऊ शकते. म्हणजे एखादी गरज पूर्ण करण्यासाठी जेव्हा दोनपेक्षा अधिक वस्तूंना एकत्रितरित्या मागणी केली जाते तेव्हा ती मागणी म्हणजे संयुक्त मागणी, कॉम्पोजिट डिमांड किंवा कॉम्प्लिमेंटरी डिमांड असं म्हणता येईल. संमिश्र मागणी, मिक्स्ड डिमांड. एका वस्तूची मागणी अनेक उपयोगासाठी केली जाते तेव्हा त्यास संमिश्र मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ विजेची मागणी. याची मागणी वेगवेगळ्या उपयोगासाठी जसे विद्युत दिवे, पंखा, धुलाई यंत्र इत्यादीसाठी केली जाते, म्हणून याला आपण संमिश्र मागणी किंवा मिक्स्ड डिमांड असे म्हणतो. नंबर 5 स्पर्धात्मक मागणी किंवा कॉम्पिटिटिव्ह डिमांड. ही अशा वस्तूंची मागणी असते जी एकमेकांना पर्यायी असतात. उदाहरणार्थ चहा आणि कॉफी, साखर आणि गूळ म्हणजे पर्यायी वस्तूंची मागणी स्पर्धात्मक मागणी असते. या ठिकाणी करून तर पहा म्हणून एक कोष्टक आपल्याला दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते लिहायचे आहे. प्रत्यक्ष मागणी. प्रत्यक्ष मागणी या ठिकाणी अन्नधान्य आहे, कपडे आहे. उदाहरण तुम्हाला लिहायचं आहे. कापड उद्योगातील कामगार यांना आपण अप्रत्यक्ष मागणी म्हणतो किंवा परोक्ष मागणी किंवा डिरायव्हड डिमांड असं म्हणत असतो. पूरक मागणी म्हणजे एखादी गरज पूर्ण करण्यासाठी जेव्हा एकत्रितरित्या दोनपेक्षा जास्त वस्तूंची मागणी एकत्रितरित्या करतो तेव्हा ती पूरक मागणी किंवा मिक्स्ड कॉम्पोजिट डिमांड असं म्हणतो. आता कॉफी तयार करण्यासाठी आपल्याला कॉफी प्यायची आहे, आपली एक गरज पूर्ण करायची, आपल्याला कॉफी प्यायची आहे, तर कोणकोणत्या गोष्टीला एकत्रितरित्या मागणी करावी लागेल? कॉफी पावडर आहे, साखर आहे, दूध आहे, इंधन आहे. अशा सगळ्या गोष्टी एकत्रित आल्यानंतर एक गरज पूर्ण होऊ शकते. या ठिकाणी तुम्हाला मी मागं उदाहरण दिलं होतं की आपला हा मनगट आहे आणि हे पुढचे बोटे आहेत. म्हणजे एक गरज पूर्ण करण्यासाठी हे एकत्रितरित्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तूंना एकत्रित मागणी करावी लागते तेव्हा ती पूरक मागणी असते किंवा कॉम्पोजिट डिमांड किंवा संयुक्त मागणी असते. या ठिकाणी CNG आणि पेट्रोल, पेन आणि पेन्सिल हे पूरक मागणी आहे. म्हणजे CNG आणि पेट्रोल, पेन आणि पेन्सिल या ज्या बाबी आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अनेक उपयोगासाठी वापरल्या जाऊ शकतात.
CNG, पेट्रोल, पेन, संयुक्त कंपोजिट डिमांड आपण याला म्हणत असतो की एखादी गरज पूर्ण इथं CNG एकदा खरेदी केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला अनेक गरजा भागवता येत असतात, म्हणून याला आपण संमिश्र मागणी किंवा मिक्स्ड डिमांड असं म्हणत असतो. पेट्रोलचे अनेक उपयोग आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी दुधापासून आपल्याला अनेक पदार्थ तयार करता येतात, जसं चहा तयार करता येतो, दही, प्रत्यक्ष उपभोग घेता येतो दुधाचा, किंवा दुधापासून अनेक पदार्थ आपल्याला तयार करता येतात. म्हणून या ठिकाणी दुधाला मागणी कशी आहे? संमिश्र मागणी आहे, म्हणजे मिक्स्ड डिमांड आहे. एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूपासून आपण अनेक गरजा भागवू शकतो. म्हणजे या ठिकाणी संमिश्र डिमांडमध्ये वस्तू एक असते, अनेक गरजा भागविल्या जात असतात. आणि या ठिकाणी गरज एक असते आणि एकापेक्षा अनेक वस्तूला मागणी आपल्याला करावी लागत असते. गरज एक आहे, इथं वस्तू एक आहे. इथं गरज एक पूर्ण करण्यासाठी एकत्रितरित्या 2पेक्षा जास्त वस्तूला मागणी करावी लागते. इथं वस्तू एक आहे, त्याच्या अनेक गोष्टीसाठी वापर केला जाऊ शकतो, म्हणून ही संमिश्र मागणी किंवा मिक्स्ड डिमांड आहे. या ठिकाणी मागणी निर्धारित करणारे घटक, वस्तूची मागणी निर्धारित करणारे वेगवेगळे घटक आहेत. नंबर 1 आहे किंमत. वस्तूची मागणी निर्धारित करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे किंमत होय. उपभोक्ते जेव्हा वस्तूंची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तू खरेदी करतात. म्हणजे वस्तूची मागणी वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते, म्हणून वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारा घटक किंमत आहे. आणि जेव्हा वस्तूची किंमत अधिक असते तेव्हा कमी प्रमाणात वस्तू खरेदी करतात. नंबर 2 उत्पन्न. उपभोक्त्याच्या उत्पन्नाचा खरेदी शक्तीवर परिणाम होतो, त्याचा वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. उत्पन्नात वाढ झाल्याने वस्तूच्या मागणीत वाढ होते आणि उत्पन्नात घट झाल्याने वस्तूच्या मागणीत घट होते. म्हणून उत्पन्न हा सुद्धा मागणीवर परिणाम करणारा घटक आहे, बाजार मागणीवर. नंबर 3 पर्यायी वस्तूंच्या किमती. जर कमी किमतीत पर्याय उपलब्ध असेल तर व्यक्ती महाग वस्तूपेक्षा स्वस्त पर्यायी वस्तूंची मागणी करतात. उदाहरणार्थ साखर आणि गूळ. साखरेच्या किमतीत वाढ झाली तर गुळाची मागणी वाढेल. नंबर 4 पूरक वस्तूंच्या किमती. एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास त्याचा परिणाम इतर वस्तूच्या मागणीवर होतो. उदाहरणार्थ कार आणि इंधन. जर इंधनाच्या किमतीत वाढ झाली तर कारची मागणी कमी होते. म्हणून पूरक वस्तूच्या किमती या सुद्धा बाजार मागणीवर परिणाम करत असतात. वस्तूचे स्वरूप. जर एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक व टाळता येण्यासारखा नसेल तर त्या वस्तूची मागणी किमतीशी निगडीत न राहता ती स्थिर राहते. उदाहरणार्थ रक्तदाब नियंत्रणाचे औषध म्हणजे बीपीच्या गोळ्या यांची आवश्यकता त्या माणसाला असते. मग अशा वस्तूच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या तरी त्याच्या मागणीत वाढ किंवा घट होत नाही, ती स्थिर राहत असते. नंबर 6 लोकसंख्येचे आकारमान. लोकसंख्येचे आकारमान जास्त असेल तेव्हा वस्तूची मागणी जास्त असते आणि लोकसंख्येचे आकारमान कमी असेल तेव्हा वस्तूची मागणी कमी होत असते. नंबर 7 भविष्यकालीन किमतीचा अंदाज. वस्तूची किंमत भविष्यात कमी होईल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल तर सद्यस्थितीला उपभोक्ता त्या वस्तूंची कमी खरेदी करेल, कारण भविष्यात वस्तूची किमती कमी झाल्यानंतर आपण मागणी वाढवू असा त्याचा विचार असतो. म्हणून सद्यस्थितीतील उपभोक्ता त्या वस्तूची कमी खरेदी करेल. त्याचप्रमाणे वस्तूची किंमत भविष्यात वाढेल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल तर सद्यस्थितीला उपभोक्ता वस्तूची जास्त खरेदी करेल, कारण भविष्यात आणखी किमती वाढण्याची शक्यता आहे. मग उद्याचा तोटा सहन करण्यापेक्षा आजच आपण वेगवेगळ्या आहे त्या किमतीला वस्तूची मागणी वाढवावी लागेल असा विचार करतो. म्हणून सद्यस्थितीला उपभोक्ता वस्तूची जास्त खरेदी करेल, कारण भविष्यात पुन्हा वस्तूच्या किमती वाढतील आणि होणारा तोटा टाळण्यासाठी म्हणून तो असा विचार करतो आणि वर्तमान काळातील सद्यस्थितीतील वस्तूची खरेदी जास्त करेल. नंबर 8 जाहिरात. जाहिरात, विक्री प्रोत्साहन योजना आणि प्रभावी विक्री कौशल्य ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल घडवून आणतात व अनेक वस्तूंची मागणी निर्माण करतात. उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधने, टूथब्रश इत्यादी. आजचा जमाना हा जाहिरातबाजीचा जमाना आहे. कोणत्याही वस्तूची जाहिरात केल्याशिवाय मागणी वाढत नाही. म्हणून जाहिरातीवरचा खर्च हा जो आहे तो ॲडव्हर्टाइजमेंट खर्च जो आहे तो सेलिंग कॉस्ट म्हणून
केला जात असतो. वस्तू असते कमी किमतीची पण जाहिरात करावी लागते जास्त किमतीची. वस्तू 2च रुपयाची असते आणि त्याच्यावर 3 रुपये जाहिरातीसाठी खर्च केला की ती वस्तूची किंमत 5 रुपये होऊन बसते. म्हणजे जाहिरातीमुळे लोकांच्या मनावर, कानावर आणि डोळ्यावर परिणाम होत असतो आणि नवीन नवीन आयडिया लढवून हे उत्पादक ग्राहकांना आकर्षण करण्याचा प्रयत्न करत असतात. वेगवेगळ्या डिस्काउंट देऊन, जाहिराती करून, पेपरमध्ये जाहिरात देऊन, बॅनर्स लावून किंवा प्रत्यक्ष विक्रेते गावोगावी नेमून त्यांच्या वेगवेगळ्या कौशल्याच्या आधारे लोकांच्या आवडीनिवडीत बदल घडवून आणून अनेक वस्तूची मागणी निर्माण करतात. उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधने आणि टूथब्रश. आजच्या जमान्यात तर सौंदर्य प्रसाधने आणि टूथब्रश यांची मोठ्या प्रमाणात जाहिराती आपण पाहतो टीव्हीवर. याच्यावरून लक्षात येतं की जाहिरातबाजी हा सुद्धा मागणीवर परिणाम करत असतो. नंबर 9, आवडीनिवडी, सवयी व फॅशन. उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी आणि सवयीचा मागणीवर प्रभाव पडत असतो. लोकांच्या आवडी जर एखाद्या वस्तूच्या वाढल्या तर मागणी वाढत असते. चॉकलेटची आवड आणि चहाची सवय इत्यादी. त्याचप्रमाणे जेव्हा बाजारात नवीन फॅशन येते तेव्हा उपभोक्ता त्या प्रकारच्या वस्तूची मागणी करतो. परंतु जेव्हा फॅशन कालबाह्य होते त्यानंतर अचानक त्या वस्तूची मागणी कमी होते. आजच्या काळात नवीन नवीन हेअर कटिंगच्या जाहिराती किंवा फॅशन्स आलेल्या आहेत. त्यामुळे अशा बाबींच्या सेवा घेण्यासाठी मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसते. ते अर्धी कट करतात, डोक्यावर उंच केस ठेवतात आणि बाजूला काढून टाकतात. म्हणजे ही जी नवीन फॅशन आलेली आहे ती फॅशन जपण्यासाठी म्हणून लोक अधिकाधिक तशा सेवा घेतात आणि मोठ्या प्रमाणात अशा ज्या गोष्टी आहेत करण्यासाठी मागणी वाढत असते. तसे आवड एखाद्या वस्तूची असेल, सवय असेल तर अशा वस्तूची मागणी वाढते. पण आवड कमी झाली तर त्या वस्तूची मागणी कमी होऊ शकते. एखादी नवीन फॅशन आली तर लोक त्या वस्तूची मागणी आधी करतात ती फॅशन जपण्यासाठी. पण ती फॅशन जर कालानुरूप कमी झाली, कालबाह्य झाली तर अचानक त्या वस्तूची मागणी कमी होत असते. नंबर 10, कररचना. वस्तू व सेवावर जास्त कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत वाढून मागणी कमी होईल आणि वस्तू व सेवावर कमी कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत कमी होऊन मागणी वाढेल. म्हणजे वस्तू आणि सेवावर जर सरकारने कर वाढवला तर उत्पादक त्या वस्तूच्या मूळ किमतीमध्ये लावलेल्या कराची किंमत आकारतो आणि वस्तू महाग होते आणि वस्तूची किंमत वाढते. वस्तू महाग झाली की मागणी कमी होते. म्हणून कररचनेवर सुद्धा सरकारच्या कररचनेचा परिणाम सुद्धा मागणीवर होत असतो. सरकारने जर वेगवेगळ्या वस्तूवर जर कर दर आकारला तर वस्तूची किंमत वाढून मागणी कमी होईल आणि वस्तू व सेवावर जर कमी कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत कमी होऊन मागणी वाढेल. त्याचबरोबर इतर घटकामध्ये नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असेल तर मागणी वाढेल. तंत्रज्ञानातील बदल, आधुनिक तंत्रज्ञान असेल तर मागणी वाढेल. सरकारचं धोरण अधिकाधिक खर्च करण्याचं आहे, अधिकाधिक कर्ज देण्याचं असेल, कमी व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा असेल, सुलभ कर्ज पुरवठा असेल, सरकारचा जो होणारा अनुदानाचा खर्च आहे याचीही जर सरकारने मोठ्या प्रमाणात खर्च करण्याचं धोरण अवलंबिलं तर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर ज्याला आपण म्हणतो सरकारचा खर्च हा वेगवेगळ्या योजनांमधून जर राबवला तर निश्चितच लोकांची मागणी वाढू शकते. रूढी आणि परंपरा इत्यादी. रूढी आणि परंपरा जपण्यासाठी त्या रूढी परंपरामध्ये उदाहरणार्थ भारतातील सण असेल, संस्कृती असेल, साजरे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या वस्तूची मागणी करत असतो आणि रूढी आणि परंपरा ज्या आहेत त्या जर काहीशा कमी झालेल्या असतील तर आपण मागणी त्या रूढी आणि परंपरा जपण्यासाठी जे लागणाऱ्या वस्तू असतात त्याची मागणी कमी करतो. म्हणून रूढी आणि परंपरा या सुद्धा मागणीवर परिणाम करत असतात. याच्यानंतर मागणीचा नियम, लॉ ऑफ डिमांड हा एक मोठा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येत असतो. मागणीचा नियम आकृती, कोष्टक स्पष्ट करून गृहीते लिहा असा 2 भागात विचारला जाणारा हा मुख्य प्रश्न आहे. शेवटचा जो प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत येतो तो त्यापैकी हा एक प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. मागणीचा नियम, लॉ ऑफ डिमांड. सन 1890 मध्ये प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली आहे. या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे. सिद्धांताचे विधान, एवढं सिद्धांताचं विधान लिहिलं की तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. दुसऱ्या शब्दात इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या मागणीत घट होते आणि जेव्हा वस्तूच्या किमतीत घट होते तेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते. अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा म्हणजेच परस्पर विरोधी असतो.
हे एवढे तुम्ही इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलेले वाक्य ह्या गोष्टी लिहिल्या की तुम्हाला 2 मार्क्स परीक्षेला मिळत असतात. त्याच्यानंतर तुम्हाला फलनात्मक संबंध कोष्टक आणि आकृतीद्वारे काढायचा असतो. म्हणून या वरच्या भागाला 2 मार्क्स आणि आकृती आणि विश्लेषणाला 2 मार्क्स, 3 मार्क्स असे 5 मार्क्साचा हा पहिला पॉईंट असतो. नंतर 3 मार्कासाठी तुम्हाला गृहीते विचारली जातील किंवा अपवाद विचारले जातील. मागणी व किंमत यांचा फलनात्मक संबंध खालीलप्रमाणे आहे. या ठिकाणी डिमांड ऑफ एक्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ प्राइस ऑफ एक्स. येथे डी इज इक्वल टू वस्तूची मागणी, डिमांड फॉर द कमॉडिटी, एक्स वस्तू म्हणजेच कमॉडिटी, एफ म्हणजे फलन फंक्शन ऑफ, पी एक्स इज इक्वल टू वस्तूची किंमत प्राइस ऑफ द कमॉडिटी. या ठिकाणी एखाद्या वस्तूची मागणी ही त्या विशिष्ट वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते हे स्पष्ट केलेलं आहे. गृहीतके, मागणीचा नियम खालील गृहीतकावर आधारित आहे. म्हणजे या ठिकाणी मागणी आणि किंमत यामध्ये परस्पर विरुद्ध संबंध दर्शविलेला आहे, व्यस्त संबंध दर्शविलेला आहे. वस्तूची जेव्हा किंमत वाढते इतर परिस्थिती कायम असताना, वस्तूची जेव्हा किंमत वाढते तेव्हा मागणी कमी होते आणि जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते. हे जर आपल्याला सिद्ध व्हायचं असेल, प्रत्ययास यायचं असेल, आपला सिद्धांत यशस्वी व्हायचा असेल तर या काही गोष्टी स्थिर असल्याशिवाय आपला सिद्धांत उपयोगात प्रत्यक्षात येत नाही. म्हणून या ठिकाणी पहिली गोष्ट काय गृहीत धरलेलं आहे, अजम्पशन्स. स्थिर उत्पन्न पातळी. मागणीचा नियम जर अनुभवायचा असेल तर उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असावे. जर उत्पन्न पातळीत वाढ झाली तर उपभोक्त्याकडून किमतीत वाढ होऊनही मागणीत वाढ केली जाईल. बघा आपला सिद्धांत काय सांगतो, किंमत वाढली असता मागणी कमी होईल आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढेल. इन्व्हर्स रिलेशनशिप. पण कधी उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असलं पाहिजे. जर उत्पन्न उपभोक्त्याचं वाढलं तर वस्तूची किंमत वाढून देखील मागणी वाढू शकते. म्हणजे किंमत आणि मागणीमध्ये प्रत्यक्ष संबंध निर्माण होण्याची शक्यता असते. आपणाला जर इन्व्हर्स रिलेशनशिप प्राप्त व्हायचा असेल तर परस्पर विरुद्ध संबंध किंवा व्यस्त संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित व्हायचा असेल तर उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असलं पाहिजे. अन्यथा काय होईल, उत्पन्नात वाढ झाल्यामुळे वस्तूची किंमत वाढून देखील मागणी वाढू शकेल. नंबर 2, लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. देशातील लोकसंख्येचा आकारमान आणि रचना वस्तूची एकूण मागणी प्रभावित करते. त्यामुळे असे गृहीत धरले जाते की लोकसंख्येचे आकारमान स्थिर आहे. या ठिकाणी देशातील लोकसंख्येचे आकारमान आणि रचना म्हणजे त्या ठिकाणी स्त्री पुरुषांचं प्रमाण किंवा लहान मुलांचं प्रमाण, युवकांचं प्रमाण, वृद्धाचं प्रमाण जे ठरलेलं आहे तेच असलं पाहिजे. अन्यथा त्या ठिकाणी लहान मुलांचं प्रमाण जर वाढलं तर खेळणीचे साहित्य जे आहे त्याची किंमत वाढून देखील मागणी वाढू शकते. म्हणजे या ठिकाणी युवकांचं प्रमाण जर एकूण लोकसंख्येमध्ये जर वाढलेलं असेल तर जीन पॅन्टच्या किमती वाढून देखील मागणी वाढू शकेल. म्हणून या ठिकाणी लोकसंख्येचं आकारमान आणि रचना या ठिकाणी कायम गृहीत धरलेली आहे. तरच वस्तूची किंमत वाढल्यास मागणी कमी होऊ शकेल आणि वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी वाढू शकेल. म्हणजे इन्व्हर्स रिलेशनशिप राहील. पण कधी लोकसंख्येच्या आकारमानात आणि त्याच्या रचनेमध्ये काही बदल होता कामा नये. त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती. पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. कारण पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. नंबर 4, पूरक वस्तूंच्या स्थिर किमती. पूरक वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. कारण पूरक वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होत असतो. नंबर 5, भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही. उपभोक्त्याची भविष्यात किंमत विषयक बदल घडून येण्याची कोणतीही अपेक्षा नाही असे गृहीत धरले आहे. जर भविष्यात वस्तूची किंमत वाढण्याचा अंदाज असेल तर उपभोक्ते सध्या किंमत वाढत असतानाही जास्त मागणी करू शकतील. कारण भविष्यात जर किंमत वाढण्याचा जर त्याचा अंदाज असेल तर उद्याचा लॉस किंवा उद्याचा तोटा दूर करण्यासाठी तो आजच्याच वाढत्या किमतीला सुद्धा मागणी करू शकतो आणि ती मागणीच्या नियमाच्या विरुद्ध होईल. म्हणून आमचा सिद्धांत प्रत्यक्ष येण्यासाठी भविष्यकाळात किमतीत बदल कुठल्याही प्रकारचा होणार नाही अशी त्याची अपेक्षा स्थिर आहे. नंबर 6, आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन इत्यादीमध्ये बदल होत नाही. उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन इत्यादीमध्ये बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. यामध्ये बदल झाल्यास मागणीमध्ये बदल होतो. अशात बदल जर झाला, सवयी वाढल्या, प्राधान्यक्रम वाढला, फॅशनमध्ये वाढ झाली तर वस्तूची किंमत वाढून देखील मागणी वाढू शकते.
सवयी कमी झाल्या, प्राधान्य कमी झालं आणि फॅशन कमी झाल्या तर वस्तूची किंमत कमी होऊन देखील मागणी कमी होऊ शकते. म्हणून या ठिकाणी किंमत वाढल्यास मागणी कमी झाली पाहिजे आणि किंमत कमी झाल्यास मागणी वाढली पाहिजे, असा इन्व्हर्स रिलेशनशिप किंवा व्यस्त संबंध प्रस्थापित होण्यासाठी आम्हाला लोकांच्या आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन्स इत्यादीत बदल होत नाही असं गृहीत धरावे लागेल. नंबर 7, करविषयक धोरणात बदल नाही. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस जे आहेत यामध्ये सरकारी धोरणाचा विविध वस्तू व सेवांच्या मागणीवर मोठा प्रभाव पडतो. सरकारने जाहीर केलेल्या करविषयक सरकारी धोरणामध्ये कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरलेले आहे. सरकारने जर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कर लावले तर वस्तूच्या किमती वाढून मागणी कमी होत असते. अशा प्रकारे सरकारी धोरणात काही बदल होणार नाही या ठिकाणी असं गृहीत धरलेलं आहे. सरकारने जर वेगवेगळ्या वस्तूवरचे कर कमी केले तर वस्तूची किंमत, उत्पादन खर्च कमी होतो आणि किंमत कमी होते. म्हणून सरकारच्या धोरणात बदल नाही या ठिकाणी असं गृहीत धरलेलं आहे. म्हणून करविषयक सरकारच्या धोरणामध्ये कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरलेलं आहे. खालील उदाहरणाच्या सहाय्याने मागणीचा नियम पत्रक व आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केले आहे. तक्त्यामध्ये क्ष वस्तूची किंमत आणि क्ष वस्तूची मागणी. या ठिकाणी क्ष वस्तूची किंमत 50 रुपये, 40 रुपये, 30 रुपये, 20 रुपये आणि 10 रुपये. तर अशा वेगवेगळ्या किमतीला 1 किलोची मागणी आहे, 50 रुपये किमतीला, 40 रुपये किमतीला 2 किलोची मागणी आहे, 30 रुपये किंमत असताना 3 किलोची मागणी ग्राहकाने केलेली आहे, उपभोक्त्याने. 20 रुपये किंमत असताना 4 किलोची मागणी केली आहे. 10 रुपये किंमत असताना 5 किलोची मागणी केलेली आहे. यावरून दर्शविल्याप्रमाणे जेव्हा क्ष वस्तूची किंमत प्रति किलोस 50 रुपये असते तेव्हा मागणी 1 किलो आहे. परंतु जेव्हा किंमत 50 रुपयावरून 40 रुपयापर्यंत कमी होते तेव्हा मागणी 1 किलोवरून 2 किलोपर्यंत वाढते. ज्या वेळेस वस्तूची किंमत 30 रुपये असते तेव्हा मागणी 3 किलो होते. त्याचप्रमाणे किंमत 20 रुपये प्रति किलो असताना 4 किलो मागणी केली जाते आणि किंमत 10 रुपयेपर्यंत घटते तेव्हा मागणी 5 किलोपर्यंत वाढते. यावरून असे स्पष्ट होते की जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणीत वाढ होते आणि वस्तूची किंमत वाढते तेव्हा मागणीत घट होते. म्हणजेच किंमत व मागणी यात व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. हे पुढील आलेखाद्वारे आपल्याला आकृतीने स्पष्ट करता येईल. मागणी वक्र जो आहे तो कोष्टक वरचं जे आहे दिले त्याचंच आपण ग्राफिकल प्रेझेंटेशन केलेलं आहे. या ठिकाणी य अक्षावर किंमत दर्शविलेली आहे आणि अक्ष अक्षावर मागणी किलोमध्ये दर्शविलेली आहे. जेव्हा 50 रुपये किंमत असते तेव्हा 1 किलोची मागणी या ठिकाणी दर्शविलेली आहे. 40 रुपये किंमत असताना तो 2 किलोची मागणी करतो आहे. 30 रुपये किंमत असताना 3 किलोची मागणी करतो आहे. 20 रुपये किंमत असताना 4 किलोची मागणी आहे आणि 10 रुपये किंमत असताना 5 किलोची मागणी आहे. या ठिकाणी किंमत जास्त असताना मागणी कमी आहे, किंमत कमी असताना मागणी जास्त आहे. म्हणजे हे सर्व बिंदू आपल्याला मिळालेले आहेत. हे वेगवेगळे बिंदू आम्ही एकत्र जोडले असता आम्हाला हा मागणी वक्र जो डावीकडून उजवीकडे ऋणात्मक स्वरूपाचा, डावीकडून उजवीकडे खाली जाणारा डाऊनवर्ड स्लोप कर्व मिळतो. त्याच्यानंतर आकृतीमध्ये दाखवलेला आहे क्ष अक्षावर वस्तूची मागणी आणि य अक्षावर किंमत दर्शवली आहे. हा मागणी वक्र आहे जो डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो. म्हणजे मागणी वक्राचा आकार ऋणात्मक असतो कारण हा वक्र किंमत आणि मागणीचा व्यस्त संबंध दर्शवित असतो. या ठिकाणी आपल्याला हे करून तर पहा म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. खालील मागणी तक्त्याच्या सहाय्याने मागणी वक्र काढा. या ठिकाणी सफरचंदाची प्रति किलो किंमत आपल्याला य अक्षावर दाखवता येईल आणि अक्ष अक्षावर सफरचंदाची मागणी अशाच पद्धतीने दाखवून तुम्हाला हा मागणी वक्र आलेखाच्या सहाय्याने काढता येईल, आकृती काढता येईल. मागणीच्या नियमाचे अपवाद. मागणीच्या नियमाला काही अपवाद आहेत. याचाच अर्थ काही अपवादात्मक परिस्थितीत वस्तूची किंमत वाढते तेव्हा उपभोक्ता अधिक वस्तूची खरेदी करतो आणि किंमत कमी झाल्यावर कमी वस्तूंची खरेदी करतो. अशा वेळी मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो. मागणी वक्रातील धनात्मक संबंध आम्हाला पुढील आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केलेले आहे. मागणी वक्र जो आहे तो या ठिकाणी य अक्षावर किंमत दर्शवलेली आहे आणि अक्ष अक्षावर मागणी दर्शवलेली आहे. या ठिकाणी किंमत कमी झाली असता मागणी कमी होते आणि किंमत वाढली असता मागणी वाढते आणि हे सर्व बिंदू जोडले असता आम्हाला डावीकडून उजवीकडे
वर जाणारा मागणी वक्र, धनात्मक संबंध असणारा, किंमत आणि मागणीमध्ये धनात्मक संबंध असणारा किंवा पॉझिटिव्ह रिलेशनशिप असणारा किंवा डावीकडून उजवीकडे वर जाणारा असा मागणी वक्र मिळतो, जो मागणी वक्राच्या विरुद्ध आहे. हा मागणी वक्र आम्हाला डावीकडून उजवीकडे खाली येणारा ऋणात्मक संबंध दर्शविणारा, व्यस्त संबंध दर्शविणारा आहे. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही बाबतीत आम्हाला मागणी वक्र असा दिसतो. काही वस्तूंच्या बद्दल वस्तूची किंमत कमी झाली की मागणी कमी होते आणि किंमत वाढली की मागणी वाढणारी आम्हाला दिसून येते. म्हणून तो मागणी वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे वर जाणारा किंवा धनात्मक संबंध असणारा, पॉझिटिव्ह रिलेशनशिप असणारा आम्हाला दिसतो आहे. या ठिकाणी मागणीच्या नियमाच्या अपवादामध्ये पहिला आहे गिफेनचा विरोधाभास, गिफेन्स पॅराडॉक्स. कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू, की ज्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तरी त्यांच्या मागणीत वाढ होत नाही. अशा वेळी जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूंची मागणी कमी होते. सर रॉबर्ट गिफेन यांनी इंग्लंडमध्ये कनिष्ठ दर्जाच्या वस्तूमधील संबंध शोधून काढला. जेव्हा पावाच्या किमती कमी होतात तेव्हा व्यक्ती त्यांची अधिक खरेदी करत नाहीत, कारण त्यांची खरेदी शक्ती आणि वास्तव उत्पन्नात वाढ होते आणि त्याऐवजी ते उच्च दर्जाच्या वस्तू उदाहरणार्थ मांस खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात. आपणाला दैनंदिन व्यवहारामध्ये असा अनुभव येतो, हलक्या प्रतीच्या वस्तूच्या किमती आणखी कमी झाल्या की आपण हलक्या वस्तूच्या मागणी वाढवत नाही, तर त्याच पैशाच्या सहाय्याने आपण जास्त दर्जेदार वस्तू खरेदी करण्याकडे आपला कल असतो. तसाच हा गिफेनचा पॅराडॉक्स आपणाला इंग्लंडमध्ये अनुभवास आलेला आहे. ते सर रॉबर्ट गिफेन यांनी आपणाला स्पष्ट केलेला आहे. नंबर 2 आहे प्रतिष्ठेच्या वस्तू. मौल्यवान वस्तू जसे हिरे, सोने इत्यादी प्रतिष्ठादर्शक वस्तू आहेत. म्हणून श्रीमंत व्यक्ती अशा वस्तूंच्या किमतीत वाढ झाली तरी अधिक वस्तू खरेदी करतात. आजची स्थिती पाहता सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 48,000 झालेला असताना सुद्धा मागणीत वाढ झालेली आहे. म्हणजे वाढीव किमतीला सुद्धा मागणी वाढू शकते, कारण त्या वस्तू प्रतिष्ठेच्या म्हणून समाजात वापरल्या जात असतात. म्हणून प्रतिष्ठेच्या वस्तूच्या संदर्भात वस्तूची किंमत वाढून देखील मागणी वाढत असते. म्हणून अशा प्रतिष्ठेच्या वस्तूचा मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली न येता तो वर जाणारा असतो, म्हणजे पॉझिटिव्ह रिलेशनशिप किंमत आणि मागणीमध्ये असते. आज सोन्याचे भाव आपण पाहतो 48,000च्या पार गेलेले आहेत, तरी मागणी सतत वाढ होत आहे, कारण प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणून वापरल्या जाणाऱ्या श्रीमंत वर्गाकडून त्यांची प्रतिष्ठा म्हणून वापर केला जातो, म्हणून त्याची मागणी केली जात असते. नंबर 3 भविष्यातील किमतीचा अंदाज. जेव्हा लोकांना भविष्यकाळात वस्तूच्या किमती वाढतील असा अंदाज असेल तेव्हा हा मागणीचा नियम खरा ठरत नाही. अशा परिस्थितीत वस्तूच्या किमती वाढत असताना देखील उपभोक्ते अधिक मागणी करतात. उदाहरणार्थ दीपावलीच्या अगोदर साखर, तेल यासारख्या वस्तूंच्या किमती वाढत असतानाही उपभोक्ते वाढत्या किमतीला मागणी करतात, कारण दीपावलीमध्ये किमती अधिक वाढण्याची शक्यता असते. म्हणून भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा मागणीच्या सिद्धांताला अपवाद समजला जातो. नंबर 4 किमतीचा आभास. अनेक वेळा उपभोक्त्यांना असे वाटते की जास्त किमतीच्या वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात आणि म्हणून या वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. उदाहरणार्थ उच्च दर्जाच्या वस्तू. सर्वसाधारणपणे ग्राहकाची अशी धारणा असते, ज्या वस्तूची किंमत जास्त आहे त्या वस्तूची क्वालिटी निश्चितच चांगली आहे असा त्याला भास होत असतो आणि म्हणून जास्त किमतीला जास्त मागणी केली जात असते आणि ते मागणीच्या नियमाच्या विरुद्ध आहे. नंबर 5 अज्ञान. बऱ्याच वेळेस अज्ञानामुळे वाढलेल्या किमतीला सुद्धा मागणी वाढण्याची शक्यता असते आणि ती मागणीच्या नियमाच्या विरुद्ध होते. काही वेळेस व्यक्ती अज्ञानामुळे अधिक किंमत असतानाही वस्तू खरेदी करतात. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा उपभोक्त्याला इतर ठिकाणी त्या वस्तूवरील किमतीबद्दल माहिती नसते. नंबर 6 सवयीच्या वस्तू. चहासारख्या विशिष्ट वस्तूंच्या उपभोगाची सवय असल्यास अधिक किमतीलाही गरजेनुसार खरेदी केली जाते. तसेच दारूसारख्या वस्तू, नशिले पदार्थ अशा वस्तूंच्या किमती वाढून देखील आपली सवय आपणाला पूर्ण चालू ठेवण्यासाठी वाढलेल्या किमतीला सुद्धा आपण मागणी वाढवू शकतो. म्हणून मागणीच्या नियमाच्या ते विरुद्ध आहे. म्हणून सवयीच्या वस्तू ह्या मागणीच्या सिद्धांताला अपवाद आहेत. मागणीच्या नियमाच्या अपवादाची आणखी काही उदाहरणे आहेत. प्रतिष्ठेच्या वस्तू इथे हिरे आहे, सोने आहे. सवयीच्या वस्तू चहा आहे, दारू आहे. विख्यात उत्पादन संस्थेच्या वस्तू जसे की ISI ट्रेडमार्क असलेल्या वस्तूच्या किमती अधिक असतात. त्याचबरोबर ॲगमार्क असलेल्या वस्तूच्या किमती अधिक असतात आणि अशा वस्तू चांगल्या असतात म्हणून आपण वाढलेल्या किमतीला सुद्धा मागणी करत असतो. म्हणून विख्यात उत्पादन संस्थेच्या वस्तूची जी उदाहरणे आहेत ISI ट्रेडमार्क, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट किंवा ॲगमार्क,
कृषी मालाचे जे उत्पादन आहे, ॲग्मार्क हा ट्रेडमार्क वापरून जेव्हा आपण वस्तू विकतो बाजारात, तेव्हा ग्राहकांना वाटतं की ॲग्मार्कची वस्तू ही किंमत जरी जास्त असली तरी चांगली असते, म्हणून जास्त किमतीला ग्राहक ती वस्तू खरेदी करत असतो. त्याच्यानंतर दुसऱ्या संकल्पना पाहणार आहोत आपण या ठिकाणी, मागणीतील विचलन, व्हेरिएशन इन डिमांड. व्हेरिएशन दोन प्रकारचे असते. इतर परिस्थितीत बदल न होता, बघा व्हेरिएन्सची व्याख्या केलेली आहे, विचलनाची व्याख्या केलेली आहे. इतर परिस्थितीत बदल न होता केवळ किमतीतील बदलामुळे जेव्हा मागणीत चढउतार होतात तेव्हा त्याला मागणीतील विचलन म्हणतात. म्हणजे इतर परिस्थितीत बदल न होता केवळ किमतीतील बदलामुळे जेव्हा मागणीत चढउतार होतात तेव्हा त्याला मागणीतील विचलन असे म्हणतात. याचे दोन प्रकार आहेत. नंबर 1, मागणीतील विस्तार किंवा प्रसरण. याला आपण एक्सटेन्शन इन डिमांड असं म्हणतो. मागणीतील विस्तार किंवा प्रसरण किंवा एक्सटेन्शन इन डिमांड. इतर परिस्थितीत जसे आवड निवड, उपभोक्त्याचे उत्पन्न, लोकसंख्येचे आकारमान इत्यादीमध्ये कोणताही बदल न होता फक्त किंमत कमी झाल्याने मागणीत वाढ होते तेव्हा त्यास मागणीतील विस्तार असे म्हणतात. मागणी वक्र ही त्याच मागणी वक्रावर खालच्या दिशेने सरकते. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी OX अक्षावर किंमत मागणी दर्शविलेली आहे अक्ष अक्षावर, आणि या अक्षावर किंमत दर्शविलेली आहे. या ठिकाणी किंमत कमी झाल्यानंतर म्हणजे क किंमत असताना ब एवढ्या नगांची मागणी झालेली आहे, परंतु आता क पासून क1 म्हणजे एवढी किंमत कमी झाल्यामुळे इतर परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, फक्त किंमत कमी झालेली आहे. क पासून क1 पर्यंत किंमत कमी झाल्यामुळे मागणी जी आहे ती ब पासून ब1 पर्यंत वाढलेली आहे. म्हणजे हा भाग, आणि हा जो मागणी वक्र आहे तो या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत खालच्या बाजूला सरकलेला आहे त्याच मागणी वक्रावर. त्याला आपण स पासून स1 पर्यंत जे स्थलांतर झालेलं आहे त्याला आपण मागणीचा विस्तार. त्याच मागणी वक्रावर या मागणी वक्रावर स पासून स1 पर्यंत जे झालेलं स्थलांतर आहे त्याच मागणी वक्रावरचं खालच्या बाजूला सरकतो आहे तो, याला आपण मागणीतील विस्तार किंवा प्रसरण किंवा एक्सपान्शन इन डिमांड किंवा मागणीतील विचलन हे प्रसरण स्वरूपात दर्शविलेलं आहे. आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे हा मागणी वक्र आहे. स बिंदूकडून स1 बिंदूपर्यंत त्याच मागणी वक्रावर खालच्या दिशेने होणारे हे विचलन मागणीतील विस्तार दर्शविते. त्याचबरोबर मागणीतील संकोच किंवा आकुंचन याला आपण कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड असं देखील म्हणतो. मागणीतील संकोच किंवा आकुंचन इतर परिस्थितीत जसे आवड निवड, उपभोक्त्याचे उत्पन्न, लोकसंख्येचे आकारमान इत्यादीमध्ये कोणताही बदल न होता फक्त किमतीत वाढ झाल्याने मागणीत घट होते तेव्हा त्यास मागणीतील संकोच असे म्हणतात. मागणी ही त्याच मागणी वक्रावर वरच्या दिशेने जाते. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे य अक्षावर किंमत दर्शवलेली असून अक्ष अक्षावर मागणी दर्शवलेली आहे. या ठिकाणी क किमतीला ब एवढ्या नगांची मागणी आहे. आता किंमत क पासून क1 क2 पर्यंत म्हणजे क पासून क2 पर्यंत किंमत वाढलेली असताना मागणी ब पासून ब2 पर्यंत कमी होते. याला मागणीतील संकोच किंवा आकुंचन किंवा कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड असे म्हणता येईल. या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हा मागणी वक्र आहे. स बिंदूपासून स1 बिंदूकडे त्याच मागणी वक्रावर बिंदूपासून स1 या स2 या बिंदूपर्यंत जे वरच्या दिशेने स्थलांतर झालेलं आहे त्याला आपण मागणीतील संकोच असे म्हणतो. स बिंदूपासून स1 बिंदूपासून स2 बिंदूपर्यंत त्याच मागणी वक्रावर वरच्या दिशेने जाणारे हे विचलन मागणीतील संकोच दिसते. या बिंदूपासून हा बाण वरच्या दिशेने दाखवलेला आहे. स पासून इथं स2 इथं स1 पाहिजे, स1 पासून स2 पर्यंत हे मागणीतील विचलन याला आपण मागणीतील संकोच किंवा आकुंचन किंवा कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड म्हणतो. त्याच मागणी वक्रावर वरच्या दिशेने बिंदू सरकतो स पासून स2 पर्यंत. त्याच्यानंतर मागणीतील बदल, चेंज इन डिमांड. किंमत स्थिर असते आणि इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा वस्तूची मागणी वाढते किंवा कमी होते त्याला मागणीतील बदल असे म्हणतात. बघा, मागणीतील बदल हा मागणीतील बदलामध्ये इतर परिस्थितीत बदल झालेला असतो, तर मागणीतील विचलनामध्ये इतर परिस्थितीत काही बदल झालेला नाही, फक्त किमतीत बदल झालेले आहेत. या ठिकाणी मागणीतील बदलमध्ये इतर परिस्थितीत बदल झालेला, किंमत स्थिर आहे.
किंमत स्थिर असते आणि इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा वस्तूची मागणी वाढते किंवा कमी होते त्याला मागणीतील बदल असे म्हणतात. याचे दोन प्रकार आहेत. आपण मागणीतील विचलनाचे सुद्धा दोन प्रकार बघितले. त्याच्यामध्ये मागणीतील प्रसरण किंवा एक्सपान्शन इन डिमांड आणि मागणीतील संकोच किंवा आकुंचन. आता या ठिकाणी सुद्धा दोन प्रकार आहेत मागणीतील बदलाचे. चेंज इन डिमांडमध्ये नंबर 1 मागणीतील वृद्धी किंवा वाढ, ग्रोथ इन डिमांड किंवा इन्क्रीज इन डिमांड. इतर परिस्थितीमध्ये जसे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न, नैसर्गिक परिस्थिती इत्यादीमध्ये अनुकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत वाढ होते तेव्हा त्यास मागणीतील वृद्धी असे म्हणतात किंवा इन्क्रीज इन डिमांड किंवा ग्रोथ इन डिमांड असं म्हणतात. मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरित होतो. हे आकृती 3.9च्या सहाय्याने स्पष्ट केलेलं आहे. या ठिकाणी नवीन मागणी वक्र मूळ मागणी वक्राच्या उजव्या बाजूला निर्माण झालेला आहे. अय अक्षावर किंमत दर्शवलेली असून अक्ष अक्षावर मागणी दर्शवलेली आहे. मूळ मागणी वक्र म हा क किंमत असताना किंमत स्थिर आहे. क किंमत असताना अ एवढी मागणी मूळ मागणी होती. म या मागणी वक्र होता. आता इतर जे घटक आहेत लोकांच्या आवडीनिवडी, लोकसंख्या या इतर बाबी ज्या आहेत, नैसर्गिक परिस्थिती या सगळ्या गोष्टीत अनुकूल बदल झाल्यामुळे त्याच किमतीला तो जास्त नगांची मागणी करत आहे ब पासून ब1 पर्यंत. आणि नवीन हा जो मागणी वक्र दाखविलेला आहे म1 बी पॉईंटला, त्या ठिकाणी हा जो नवीन मागणी वक्र मूळ मागणी वक्राच्या उजव्या बाजूला तयार झालेला आहे त्याला आपण मागणीतील वाढ किंवा इन्क्रीज इन डिमांड किंवा मागणीतील वृद्धी असं देखील म्हणतो. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे म हा मूळ मागणी वक्र आहे म वरून म1 पर्यंत स्थलांतरित झालेला म1 हा मागणी वक्र म पासून म1 पर्यंतचा मागणी वक्र जो झालेला आहे तो त्याला आपण वृद्धी म्हणतो. या ठिकाणी म हा मूळ मागणी वक्र आहे आणि नंतर तयार झालेला म1 हा नवीन मागणी वक्र आहे. ए पासून बी पर्यंतचं स्थलांतर जे आहे ते आपल्याला वृद्धी दर्शविते किंवा ग्रोथ इन डिमांड किंवा इन्क्रीज इन डिमांड दर्शवित असते. किंमतीत काही बदल झालेला नाही. क किंमत असताना अ ब एवढी मागणी होती. आता क किंमत असतानाच अ ब1 एवढी मागणी झालेली आहे. म्हणजे ब पासून ब1 पर्यंतची मागणी वाढलेली आहे आणि नवीन मागणी वक्र आकृतीमध्ये नवीन निर्माण झालेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर नंबर 2 आहे मागणीतील ऱ्हास किंवा घट. इतर परिस्थितीमध्ये जसे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न, नैसर्गिक परिस्थिती इत्यादीमध्ये प्रतिकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत घट होते तेव्हा त्यास मागणीतील ऱ्हास असे म्हणतात. मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या डावीकडे स्थानांतरित होतो. हे आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. अय अक्षावर किंमत दर्शवलेली आहे, अक्ष अक्षावर मागणी दर्शवलेली आहे. क किंमतीला म हा मूळ मागणी वक्र ए या पॉईंटमधून बी या पॉईंटपर्यंत जे स्थलांतर दर्शवलेलं आहे. मूळ मागणी वक्राच्या डाव्या बाजूला जे स्थलांतर होऊन नवीन मागणी वक्र म टू तयार झालेला आहे. म्हणजे क किंमतीला पूर्वी तो ब इतके न खरेदी करत होता. आता किंमत पूर्वी इतकीच आहे क असताना तो ब पासून ब2 पर्यंत एवढी मागणी कमी करतो आहे आणि हा ब बिंदू दर्शवलेला आहे. याच्यातून एक नवीन मागणी वक्र म2 दर्शवलेला आहे. तो मूळ मागणी वक्र च्या डाव्या बाजूला आहे. इथं ऱ्हास दर्शवलेला आहे. डिक्रीज इन डिमांड असं दर्शवलेलं आहे. ऱ्हास किंवा घट शब्द लक्षात ठेवा. मागणीतील घट, मागणीतील ऱ्हास, डिक्रीज इन डिमांड अशा वेगवेगळ्या शब्दाने आपल्याला सांगता येईल. म हा मूळ मागणी वक्र आणि या मूळ मागणी वक्राच्या डाव्या बाजूला आहे आणि वर हा मूळ मागणी वक्राच्या उजव्या बाजूला वृद्धीचा वक्र आहे. मूळ मागणी वक्राच्या उजव्या बाजूला वृद्धीचा वक्र आहे. म्हणून स्थलांतर उजव्या बाजूला होते वृद्धीमध्ये, तर ऱ्हासामध्ये मूळ मागणी वक्राच्या डाव्या बाजूला स्थलांतर झालेला आपल्याला दिसते. या ठिकाणी आकृतीमध्ये म हा मूळ मागणी वक्र आहे. वरून म2 पर्यंत स्थलांतरित झालेला हा मागणी वक्र मागणीमध्ये झालेला ऱ्हास दर्शवितो. म्हणून हा जो म2 जो वक्र आहे तो मूळ मागणी वक्राच्या डाव्या बाजूला असून तो त्या ऱ्हास दर्शवतो, इथं बाणाने दर्शविलेला आहे. याच्यावरून हे लक्षात येतं की आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये बघा तुम्हाला माहीत हवं मागणी ही सूक्ष्म अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. व्यक्ती एखाद्या विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीत वस्तूची जी नगसंख्या खरेदी करण्यास तयार असते त्याला मागणी म्हणतात. समग्र मागणी ही स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्समधली विशिष्ट रोजगार पातळी असताना
उत्पादित झालेल्या वस्तूंच्या विक्रीमधून झालेली अपेक्षित विक्री मूल्य म्हणजे समग्र मागणी होय. हे आपल्याला फरक लक्षात येईल की सूक्ष्म अर्थशास्त्रातली मागणी काय असते आणि समग्र लक्ष अर्थशास्त्रातली समग्र मागणी काय असते. या ठिकाणी विशिष्ट रोजगार पातळी असताना उत्पादित झालेल्या वस्तूच्या विक्रीतून असलेले अपेक्षित विक्री मूल्य म्हणजे समग्र मागणी होय. तर या ठिकाणी मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रात फक्त मागणी संकल्पना जी आहे ते एखाद्या व्यक्ती एखाद्या विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीत वस्तूची जी नगसंख्या खरेदी करण्यास तयार असते त्याला मागणी म्हणतात.